जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा एक व्लॉग खूप खास असणार आहे आणि आय होप की आपण तो संपूर्ण एन्जॉय करा. तर चला पाहूया आमचा प्रवास सुरू होते असेल मेट्रो पासून. चला. आम्ही आलो आहोत घाटकोपर स्टेशनला आणि आता जे फायनल डेस्टिनेशन आहे ते तुम्हाला कळेल तुम्हाला थोड्याच वेळात. थँक्यू. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलो आहोत अशा दुर्मिळ अशा ठिकाणी आणि हे ठिकाण आहे बायकला मधील स्थित राणीची बाग. अर्थात हे ठिकाण काय दुर्मिळ नाही आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. खरं तर राणीची बाग हे आधीचं नाव होतं आणि आताचं नाव आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि पशु अभयारण्य. त्यामुळे आपण त्या प्लेसला व्हिजिट करूया. आणि या प्लेसला मला वाटतं मी खूप वर्षांनी व्हिजिट करतोय, त्यामुळे खूप काही चेंजेस झाले असावेत अशी अपेक्षा बाळगूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंटर करतोय. ओके. आणि या बागेबद्दल जर माहिती द्यायची झाली, या गार्डनचं आधी नाव व्हिक्टोरियन गार्डन असं होतं. अर्थात हे ब्रिटिश राजवटीत असणारं हे उद्यान आहे आणि याची स्थापना साधारण 1860च्या दशकात झाली. आणि याचा मूळ उद्देश अर्थात हाच होता की सर्व शहरातील लोकांनी इथे एकत्र यावं, त्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना आराम करता यावा किंवा इथलं जे काही नैसर्गिक सौंदर्य आहे ते न्याहाळता यावं, हा त्यामागचा उद्देश होता. आणि अर्थात त्याच्यानं आणि या बागेत भारतीय पर्यटक येतात का, तर नाही, तर इथे परदेशी पर्यटकही येतात. त्यामुळे पर्यटनाला इथे खूप उत्तम संधी आहे किंवा मुंबईतील एक छान पर्यटन. त्यामुळे हा एक काइंड ऑफ इन्कम सोर्स आहे BMC साठी, आपल्या मुंबई महानगरपालिकेसाठी. त्यामुळं चला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि यातले काय काय जे इम्पॉर्टन्स काय काय आहे ते तुम्हाला दाखवत जाईन या माझ्यासोबत. चला. जर आपण पाहू शकता माझ्या मागे किती गर्दी आहे. हा शनिवार आहे, अर्थात उद्या जर तुम्ही आलात तर खूपच गर्दी मिळेल इथे. आणि ऑब्विसली हे तिकीटलेस नाही आहे, त्यामुळे आम्हाला तिकीट घ्यावी लागेल. माझ्यासोबत मी आहे आणि माझा कॅमेरामॅन मित्र आहे. त्यामुळे आमच्या दोघांचे 2 तिकीट परचेस करावे लागतील. आणि किती वेळ लागते, साधारण खूप कमी वेळ लागेल. आणि आपण आजूबाजूचा हा परिसर पाहू शकता. म्हणजे बघा तुम्ही किती आहे. आणि हा एक्झिट गेट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा संपूर्ण परिसर. त्यामुळे आतमध्ये खूप धमाल नक्कीच येणार आहे मित्रांनो. आता चला तर फायनली आम्हाला तिकीट मिळाले. 2 अडल्ट 100 रुपये आणि विथ फॅमिली गेलं तर इथे माहिती तुम्हाला मिळेल. विथ फॅमिली मला वाटतं 100 रुपये. सो चांगलं आहे, म्हणजे इतकं पण महाग तिकीट नाही. आणि आतलं उद्यान, आतले पक्षी पशु या संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते या 50 रुपयात. त्या 100 रुपये. 2 प्रौढ 2 अडल्ट, एक मी आणि एक माझ्या बॅक साईडचा कॅमेरामॅन, त्यामुळे हे 100. चला तर माझ्या बॅक साईडचं तुम्ही नजरानं पाहू शकता किती कमालीच आहे. बघा इथे धबधबा मस्तपैकी दिलाय. आणि मला वाटतं की या लोकांनी इथे हे काइंड ऑफ सेल्फी पॉईंट बनवलाय, त्यामुळे धम्माल येणार आहे. आणि आतमध्ये काय काय असणार याची पण साधारण यांनी एक कल्पना देऊन ठेवले. बघा इथे पेंग्विन दिसत आहे तिथं आतमध्ये. इथे मगरीचा फोटो आहे आणि डक्स आहेत, वाघ आहे, तिथे मोर दिसतोय. त्यामुळे एक साधारण एक आयडिया दिली त्यांनी की इथे काय काय असेल. हे झेब्रा आहे, सांबर आहे, माकड आहे आणि खूप आहे. आणि बरं, या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे 2 प्राणी आज समाविष्ट होत आहेत नव्यानं. तेच जे 2 रानगेंडे, एक मी आणि हा कॅमेरामॅन. थँक्यू. मी इथे एंट्री केली आणि आपण पाहू शकता बोर्ड. या दिशेला काय काय मिळणार आहे आम्हाला पाहायला. सर्व पशु आहेत. आणि चला आपण इकडे व्हिडिओ आपण एन्जॉय करत जाऊया. आणि माझ्यासाठी पण हे नवीनच आहे, कारण खूप वर्षांनी येतोय.
आणि हा मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प आपण हे पाहू शकता. काळा घोडा, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, काळा घोडा हा एक फेस्टिवल असतो, साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येतो. खूप पाहण्यासारखा हा फेस्टिवल असतो आणि हा देखील या चॅनलच्या माध्यमातून आम्ही कव्हर करण्याचा नंतर प्रयत्न करू. त्यामुळे त्याचं एक प्रतीक आहे आणि त्या संबंधी माहिती जी आहे ते याच्यामध्ये दिली आहे, आपण पाहू शकता, वाचू शकता अर्थात. आणि चला आता पुढे काय काय पाहायला मिळते बघणं गरजेचं आहे. हा 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 काय हवा सुटले. अगदी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, ज्यांची काय काय मोस्ट इम्पॉर्टंट बघा, प्रत्येक झाडीचे ना त्यांनी नावं दिलेत. जसं की याचं नाव आहे तामण, प्राईड ऑफ इंडिया. आणि त्याचं इंग्लिशमध्ये पण काय काय नाव दिले, जे अर्थात पलीकडचं आहे. ते नावाचा उच्चार करणं पलीकडचं आहे. त्यामुळे काय काय अशी आपली गावाकडची झाडं पण इथं पाहायला मिळतील. बघा, हे बघा. आता या पुतळ्याबद्दलची माहिती परत, हे शिल्प आधी वेगळ्या ठिकाणी होतं, नंतर मग इथे शिफ्ट करण्यात आलं. त्यामुळे जे मी सांगत होतो शिल्प, त्या शिल्पाची माहिती आहे. ब असं लिहिलंय, त्यामुळं आपण पाहू शकतात. आणि ही संपूर्ण झाडं, हे सारडोल दिसते मला. बरं, आणि तुम्ही जिकडे तिकडे पाहाल ना, म्हणजे हे खरंच कव्हर होणं अशक्य आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी, इच अँड एव्हरीथिंग. तर पण आम्ही याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर करू. हा व्हिडिओ किती लेंदी काय होतोय आय डोंट नो, पण जेवढी जास्त माहिती आमच्याकडून तुम्हाला जेवढी काय शक्य होईल आम्ही देण्याचा प्रयत्न करू. कारण हे एवढं मोठं आहे, हा एवढा मोठा पसार आहे की ह्या संपूर्ण व्हिडिओत सामावणं कठीण आहे, कारण तो लेंदी होऊन जाईल. आणि पर्यटक आपण पाहू शकतो, आज शनिवार आहे तरी देखील पर्यटक आहे. आणि आम्ही खास शनिवार निवडला कारण की उद्या हे भरगतचं असेल. आणि ऑब्व्हियसली 31 आणि 1 जानेवारी आता ह्या नवीन वर्षात अर्थात इथे गर्दी खूप होते असते. बरं, नवीन वर्षातून आठवलं की शर्विल आणि बाबा या यूट्यूब फॅमिली मार्फत माझे जे पण कोण सबस्क्रायबर आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, त्या सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि व्हिडिओ आपण कंटिन्यू परत करूया. गेटवर जे आल्याच्या नंतर कळलं की इथे पाण्याचे बॉटल्स अलाउड नाही आहेत. सो मी क्वेश्चन मार्क केला की वाय इट इज सो, पण नंतर कळलं की नाही, एका अर्थाने त्याने पाण्याची सोय आतमध्ये केली. तेव्हा आता आपण पाऊस जाऊया. या बाजूला आपण पाहू शकता, ही जी पाटी वाचताय तुम्ही, सगळं काही लिहिले. आणि महत्त्वाचं म्हणजे शौचालय आहे, पाणी आहे आणि बाल संगोपन केंद्र. हे खरंच वाखाणण्याजोगं आहे, कारण इथे लहान मुलं येतात. त्यामुळं त्यांच्यासाठी एक आरामदायक अशी रूम किंवा अशा वेगवेगळ्या रूम्स त्यांनी इथे उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हॅट्स अप टू BMC. आणि ज्या पद्धतीने हे संपूर्ण गार्डन यांनी मेंटेन केले, आणि व्हरायटी ऑफ झाडं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीजची झाडं आहेत इथं. त्यामुळे त्यांची नावं खूप नवीन आहेत आमच्यासाठी. पण काय काय, आता ही नारळ आहे, ही तर ऑब्व्हियसली कॉमन आहे, पण इतर झाडे जी आहेत त्याची प्रत्येक झाडांची माहिती दिली आहे. चला आपला प्रवास असाच आपण सुरू ठेवूया. मला आळशी समजू नका बरं. जरी मी मंद आणि सुस्त दिसत असलो तरी तुमच्यापेक्षा जास्त जोरात धावू शकतो. मला वाटतं ही पाठी बहुतेक माझ्यासाठी लिहिले की काय. त्यामुळे तुम्ही मला आळशीने मंद अजिबात समजू नका. अस्वल बघूया. हे केले देख नाही यार, तेरे को देखना है हम लोग. ये अस्वल बघ ना इकडे.
बाजार दिसते. व्हेरी गुड. वा 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 वा. तर ही आहे वाघ टायगर टेरिटरी अँड द पॉवरफुल अॅनिमल कम्स फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. चला, माझ्या आयुष्यातला महत्वाचा क्षण आहे. प्रत्यक्षात लाईव्ह वाघ बघतोय. पॅन्ट सध्या तरी सुकी दिसते. आय डोंट नो. आणि एक चांगलं केलं की याने काचेमध्ये बंद केलंय. त्यामुळे बघूया वाघ लाईव्ह पहिल्यांदा मित्रांनो आपल्या चॅनलवरती पाहूया. बा 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 ब ब ब ब ब. हे वाघोबा, अरे तुला पाहायला आलोय आम्ही. माय गॉड माय गॉड माय गॉड माय गॉड, ये बनता है भाई. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. दोन मिनिटं पाण्यात आला पाहिजे तरी मजा आला. बाबो एक नंबर. बस बस. हम्बोल्ट पेंग्विन कक्ष जे खास आकर्षण आहे. आणि आता आतमध्ये जाऊन पाहूया. माझी पहिलीच वेळ आहे पेंग्विनना प्रत्यक्षात पाहायची. तर बघूया पेंग्विन काय आणि कशी दिसतात. चला.
लाईफ मध्ये पहिल्यांदा पाहिजे पेंग्विनना. एक नंबर एक नंबर. आणि आतमध्ये मेंटेनन्स पण कसा बघ केला जातो. फायनली आम्ही आता पोहोचतोय पक्ष्यांचे नंदनवन अर्थात बर्ड पॅराडाईस. इथे आम्हाला वेगवेगळ्या पक्षी पाहायला मिळतील, बघायला मिळतील. चला तर पाहूया या. मित्रांनो क्षमस्व मोर नाहीये, त्यामुळं तुम्ही या मोराला पहा. हा मोर आहे बघा आहे, तुम्हीच कमेंट करून सांगा. थँक्यू.
अरे हे दगड आहेत यार, हे लोक थोडी मारणार आहेत लवकर. भाई लाइफ हो तो कहाँ से वजह से कुछ करो मत, खाओ पियो सो जाओ, 200 साल जियो बस.
पण वाचू शकता. थोडं थांबा आणि विचार करा, जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो. हा खरं तर क्वेश्चन मार्क आहे. अतिशय मार्मिक अशी पाठी वाचली मला ही. त्यामुळे जंगल वाचवण्यासाठी किंवा वाघ वाचवण्यासाठी किंवा इतर प्रजाती वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कळवा. थँक्यू. आता हा आजचा प्रवास मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. अर्थात या प्राणी संग्रहालयात, या पक्षी संग्रहालयात किंवा अनेक वनस्पती होत्या, अनेक पक्ष्यांच्या जाती आहेत आणि मुख्यत्वे त्या प्रत्येक झाडाची किंवा प्रत्येक प्राण्याची किंवा प्रत्येक त्या पक्ष्यांची एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने अशी माहिती दिलेली आहे. आणि आम्ही काही ठिकाणी मग ते कॅप्चर्स केले ते फोटो. त्यामुळे वेगळी अशी माहिती देण्याची गरज भासली नाही. त्यामुळे आय होप की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहाल अशी खात्री बाळगतो. आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. नक्की सर्वांना लाईक सबस्क्राईब करायला नक्की सांगा. आणि मी परत एकदा म्हणेन की ही राणीची बाग नाही, हे आधीचं व्हिक्टोरिया गार्डन होतं. तर या प्लेसचं नाव आहे, या ठिकाणाचं नाव आहे जे बायकाला ईस्ट मध्य सेंट्रल लाईनला पडतं. त्या जागेचं नाव आहे वीर जिजामाता भोसले प्राणी आणि पक्षी अभयारण्य. नमस्कार. आता वेळ आली आपली रजा घ्यायची. व्हिडिओ पाहत राहा, एन्जॉय करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.